Hello, dear students. We will continue our lectures of evolutionary biology. So, last time we have seen different types of fossils. Now, we will see tooth marks generally appear in bones. So, gizzard rocks. Some dinosaurs swallowed stones to help grind their food. So, modern birds do this also. These stones called gastroliths. म्हणजे आजकाल जे पक्षी किंवा कोंबड्यासुद्धा बघा दगड खाऊन घेतात, खडे खाऊन घेतात. त्यांच्या पचनक्रियेमध्ये ग्राइंडिंगमध्ये फूडला ग्राइंडिंगला मदत करतात ते दगड, म्हणून ते खाऊन घेतात. त्यांना गिझार्ड रॉक्स म्हणतात. ही प्रक्रिया जुन्या डायनासॉर देखील करत होते, कारण त्यांच्या आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितलं कॉप्रोलाइट्स बघितले आपण. कॉप्रोलाइट्स म्हणजे इंटेस्टाईनमध्ये निघालेलं वेस्ट मटेरियल, म्हणजे विष्टा म्हणतो मग त्याला. तिच्यात त्याला दगड सापडले बघा, म्हणजे ते डायनोसॉर दगड खात होते, हा एक प्रूव्ह झाला. सेकंड, गॅस्ट्रोलिथ्स लिटरली मिनिंग स्टमक स्टोन्स हॅव बीन फाउंड ॲज फॉसिल्स. दे आर युजली स्मूथ, पॉलिश्ड अँड राउंडेड अँड हार्ड टू डिस्टिंग्विश फ्रॉम रिव्हर रॉक्स. आता ते नदीतले आहेत की जमिनीवरचे आहेत हे ओळखणं जरा अवघड होऊन गेले, कारण ते पोटात पाण्याच्या सोबत असल्यामुळे. ते पण गोल होते एवढं मात्र निश्चित खडक. दुसरी गोष्ट हे बघा, आपला पुन्हा शब्द आला बघा, कॉप्रोलाइट्स म्हणजे फॉसिलाइज्ड फिशेस. म्हणजे आता जे काही फॉसिल सापडतात आपल्याला डायनोसॉर्सचे उत्खननामध्ये, ते त्याच्यामध्ये काही त्यांचे कॉप्रोलाइट्स म्हणजे विष्ठा पण सापडते त्या प्राण्यांची. त्या विष्ठेमध्ये आपल्याला खडक दिसतात, छोटे छोटे खडे दिसत आहेत. आणखी काय दिसते बघूया आपण. कॉप्रोलाइट्स यील्ड इन्फॉर्मेशन अबाउट द डायनोसॉर्स डाएट, म्हणजे ते काय खात होते, आहार काय होता त्यांचा, अँड हॅबिटॅट्स, ते कुठे राहत होते हे देखील लक्षात येतं आपल्याला. कॉप्रोलाइट्स अप टू 40 सेंटीमीटर म्हणजे 16 इंच इन डायमीटर. बघा 16 इंचपर्यंतचे दगडांचे तुकडे सापडलेत बघा. इन डायमीटर हॅव बीन फाउंड प्रॉबॅबली फ्रॉम अ sauropod considering its size. A huge theropod coprolite was recently found सस्केचेवन, कॅनडा. कॅनडामधल्या सस्केचेवनमध्ये सगळ्यात मोठा कॉप्रोलाइट सापडलेला आहे, किंवा सगळ्यात मोठा कॉप्रोलाइटमध्ये सापडला आहे. त्याच्यामध्ये स्टोन सापडले आहेत. अँड द ओनली मीट इटर लार्ज इनफ इन दॅट एरिया ॲट दॅट टाईम वॉज टायरॅनोसॉरस रेक्स. याच्यावर जो पिक्चर आहे बघा, टायरॅनोसॉरस रेक्सवर द जुरॅसिक पार्क हा पूर्ण पिक्चर आहे. हा मांसाहारी आहे. बाकी बरेच डायनोसॉर शाकाहारी होते, बरेच. पण हा टायरॅनोसॉरस, याला टी रेक्स म्हणतात, टी रेक्स सुद्धा म्हणतात, टायरॅनोसॉरस रेक्स. बरोज अँड नेस्ट बघा, आता त्या काळातले काही बरो पण सापडले आहेत उत्खननामध्ये, आणि घरटे पण सापडले त्यांनी बनवलेले बघा. फॉसिल्स ऑफ डायनोसॉर्स बरोज अँड नेस्ट कॅन रिव्हील अ लॉट अबाउट देअर बिहेवियर. त्यांच्या स्वभावाविषयी बरीच माहिती मिळते आपल्याला. त्या डायनोसॉर्सने बनवले त्यांच्या हाडांच्या आसपास किंवा त्यांच्या हाड ज्या परिसरात सापडलेत त्या परिसरातनं आपण ते कलेक्ट केलेले आहेत सगळे. देर आर 6 वेज दॅट द ऑर्गॅनिझम्स कॅन टर्न इन टू फॉसिल्स. एखादा प्राणी जो मेलेला आहे तो जे फॉसिल बनतो, त्या प्रक्रियेमध्ये अनेक घटना घडतात. ते पहिली बघा, अनअल्टर्ड प्रिझर्वेशन लाईक इन्सेक्ट्स और प्लांट पार्ट्स ट्रॅप्ड इन अंबर, अ हार्डन्ड फॉर्म ऑफ ट्री सॅप. दुसरी गोष्ट, परमाइन रॅलिजेशन, त्याला आपण पेट्रिफिकेशन म्हणतो, इन विच रॉक लाईक मिनरल्स सिप इन स्लोली अँड रिप्लेस द ओरिजिनल ऑर्गॅनिक टिश्यू विथ सिलिका, कॅल्साइट or pyrite. Forming a rock-like fossil can preserve hard and soft parts. Most bone and wood fossils are permineralized. त्यानंतर रिप्लेसमेंट, पहिलं अनअल्टर्ड प्रिझर्वेशन, दुसरं परमाइन रायलिजेशन किंवा पेट्रिफिकेशन सुद्धा म्हणतात, तिसरं रिप्लेसमेंट. अँड ऑर्गॅनिझम्स हार्ड पार्ट डिझॉल्व and are replaced by other minerals like calcite, silica, pyrite or iron. आणि चौथा आहे कार्बोनायझेशन किंवा त्याला कोलिफिकेशन म्हटलं जातं, in which only the carbon remains in the specimen. Other elements like hydrogen, oxygen and nitrogen are removed. So next is recrystallization.
hard part either revert to more stable minerals or small crystals turn into large crystals. आणि शेवटचे आहे ऑथिजेनिक प्रिझर्वेशन, म्हणजे मोल्ड्स अँड कास्ट ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट हॅव बीन डिस्ट्रॉईड ऑर डिझॉल्व्ड. तर हे वेगवेगळे मोड्स आहेत. आता सिग्निफिकन्स ऑफ द फॉसिल स्टडी. आपण फॉसिलच्या स्टडी का करतो, त्याचे महत्त्व काय आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या सगळा पुरावा मिळतो की हे प्राणी कसे होते, त्यांची बॉडीचे स्ट्रक्चर कसं होतं, ते काय खात होते, कुठे राहत होते, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. हे त्याचे सिग्निफिकन्स आहे फॉसिलचं. तर बघूया आपण एकामागे एक. द स्टडी ऑफ फॉसिल इज ऑफ ग्रेट सिग्निफिकन्स अंडरस्टँडिंग द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. स्टडी ऑफ फॉसिल्स प्रोव्हाइड फॉलोइंग क्लूज. पहिलं, एव्हिडन्स इन फेवर ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन. आपल्याला ऑर्गॅनिक इव्होल्युशनचा पुरावा मिळतो. अकॉर्डिंग टू थिअरी ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन, द मोर ॲडव्हान्स्ड फॉर्म्स ऑफ टुडे had evolved from a simpler and more primitive ancestral forms living in the past. The fossils of the organisms in the older rocks are found to be more simple than those contained in the new rocks or those living today. The fossils contained in the older rocks differ considerably from the living forms, and those contained in the younger rocks appeared to be more closely related to present day forms. Second is pedigree of certain animal groups. The evolutionary history of certain animal groups is so completely depicted by fossil records, and the almost a complete unbroken sequence of different ancestral forms has been obtained. Pedigrees of horse, elephant, and camel can be given as examples of such a fossil records. आपल्याला पेडिग्रीवरून हॉर्स, एलिफंट आणि कॅमल यांच्या वेगवेगळ्या पिढ्या कशा होत्या, वेगवेगळे ॲनिमल्स कसे विकसित होत गेले इव्होल्युशनमध्ये, उत्क्रांतीमध्ये, याचे चांगले टप्पे, चांगला अभ्यास या फॉसिलवरून मिळालेला आहे. खूप फॉसिल्स आपल्याकडे आहेत त्यांचे. तिसरं, फॉसिल अँड द प्री हिस्टॉरिकल लाईफ. द फॉसिल प्रोव्हाइड्स युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट द ॲनिमल्स अँड प्लांट्स लिव्हिंग इन द पास्ट. The giant dinosaurs, ammonites, and trilobites are known from their fossil records only. म्हणजे पृथ्वीवर आता जे सगळ्यात पहिले प्राणी आहेत सापडलेले, ते पण आपल्याला त्याच्यावरूनच सापडलेले आहेत, मिळालेले आहेत. ठीक आहे, आपण इथे ब्रेक घेऊया.